अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन आपलं जीवन जगणे म्हणजे भारतीय संस्कृती. ही मी मला कळलेली व्याख्या सांगतो. कस्तुरी मृगाची जी हजारो वर्ष उपनिषदांपासून गोष्ट सांगितली जाते की त्या कस्तुरीच्या सुगंधाने वेड झालेलं हरिण जंगलभर फिरतंय का, इतका वेड लावणारा सुगंध येतोय कुठून, आणि जंगलभर फिरून झालं, दमले, थकला, मटकन बसल्यावर कळलं की ज्या सुगंधाच्या शोधात जंगलभर फिरतोयस तो तुझ्या आतच आहे, तो तुझ्या आतूनच येतोय. पण तू बाहेरच्या जगात जाण्याच्या नादात तू हे आत डोकावून पाहणं विसरलास. आवर जॉब इज नॉट टू फॉलो द चेंज, आवर जॉब इज टू लीड द चेंज. आपण सगळे जेव्हा असा आपल्या जीवनातला विद्यार्थी आयुष्यभर जागा ठेवत उत्तमता आणि प्रतिभेकडे वाटचाल करू, तेव्हा जगू, त्यातूनच आपोआप भारत मातेची सेवा होणारच आहे. अशी सेवा सर्वांकडून घडो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. दोन दिवसांच्या या अतिशय सात्विक, अतिशय पवित्र, निश्चितपणे प्रेरणादायी अशा संमेलनाचे, त्या संमेलनाचा गौरव वाढवणारे अध्यक्ष, स्वतः ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, स्वतः शास्त्रज्ञ, स्वतः ज्यांच्याकडे शिक्षणाचा मूलभूत विचार आहे आणि जो भारतीय मातीमध्ये रुजलेला आहे, असे सन्माननीय डॉक्टर भूषण पटवर्धन, सन्माननीय कल्याणीताई, आपण सगळे ज्यांना ओळखतो असे स्नेही मंदारोग, आणि आपण सर्व मातापिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना पुन्हा एकदा आणि कायमसाठी आणि शब्दामध्ये सुद्धा नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. प्रथम मी गोडबोले गुरुजींना, त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या कार्याला, त्यांच्यातला जो अस्सल शिक्षक होता त्याला मनापासून वंदन करतो. चतुरंग परिवारला तर मी माझाच समजतो आणि मी चतुरंग परिवारचा, म्हणजे असं वेगळं काही नाही आहे. त्यामुळे इथे सुरुवातीला उल्लेख झाला त्या बाकीची माणसं खरी खरी मोठी मोठी आहेत, माझं नाव उगाचच त्या यादीत आलं की ते यायला हो म्हणाले. माझं म्हणणं हे माझं घरातलंच काम आहे, असायलाच पाहिजे. उलट तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये असण्यामध्ये विशेष आनंद आहे आणि सहज आपण संवाद करणार आहोत म्हणून सुरुवातीला मनामध्ये शिक्षण ही मध्यवर्ती कल्पना ठेवूनचे सहज काही मुद्दे आहेत. तो आनंद सर्वांशी शेअर करीन आणि वैयक्तिक मला पुढच्या कामाला लगेचच निघायचं असल्यामुळे मात्र मुळात माझी इच्छा होती, माझी तशी योजना होती थांबण्याची. पण ज्या प्रकारची कामं निघून आली आहेत त्याला मला लगेच निघावं लागेल. मी विद्याधरजींसहित चतुरंगच्या सर्व सहकाऱ्यांना हे म्हटलंच आहे, पण मी मानतो की तुम्हा सर्वांप्रतीसुद्धा मी उत्तरदायी आहे, त्यामुळे तुमची पण परवानगी मी मागून ठेवतो. हे जे दोन मंत्र, असं मी आता त्याला गेली अनेक वर्ष नाव दिले, त्याविषयी दोन दोन शब्द परत एकदा बोलतो. ते आत्ताच्या वेळ, काळ, प्रसंग, मुहूर्तला ते धरून पण आहेत आणि अर्थातच आपल्या मुळातल्या जीवनाच्या श्रद्धा पण आहेत. त्या एक पहिला शब्द नमस्ते, साधा वरकरणी वाटायला एक शब्द, पण जी मला जाणवलेली अभ्यासातून ती म्हणजे हजारो वर्ष चालत आलेली तुमची माझी सहज अशी सूत्रशैली, असं त्याला नाव आहे. सूत्र की म्हणायचं काहीतरी प्रचंड मोठं असतं, पण ते एक दोन तीन शब्दांमध्ये सांगायचं, पण त्यामध्ये अर्थाचं ब्रह्मांड भरलेलं असतं. सूत्रशैली ही आपली खास भारतीय शैली आहे आपली.
महर्षी वेदव्यास, की ज्यांच्या नावाने याचा उल्लेख होतो, झाला पाहिजे की आपण कुठे आहोत, याचं नाव आहे व्यासपीठ. ती ज्ञानाची परंपरा महर्षी व्यासांनी आपल्याला आखून दिली. आपली एक सांस्कृतिक धारणा आहे की सर्व वेद त्यांनी एकत्र करून संहिता तयार करून शिस्त घालून दिली. ते वेद वाङ्मय नुसते मूळचे वेदांची संहिताच प्रचंड एवढी. नुसत्या एकट्या ऋग्वेदामध्ये 10,000 पेक्षा जास्ती सूक्त आणि प्रचंड मोठं वाङ्मय. हे एवढं कोण कधी अभ्यास करणार? जीवन त्याला अर्पण केलेल्यांनी करावा. पण तो सगळं संक्षिप्त समजावं म्हणून महर्षी व्यासांनी त्याला व्याससूत्रे तरी नाव आहे किंवा ब्रह्मसूत्रे तरी नाव आहे. काही जण त्याला बादरायण सूत्र पण म्हणतात. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, की मला जिज्ञासा उत्सुकता आहे, हे जाणून घ्यायचं आहे. गुरुदेव हे मला आता सांगा, असं मांडून त्यांनी व्याससूत्र मांडली. दर एक सूत्र असं 2-3 शब्दांचं. पण आजही आणि भविष्य काळातही ज्यातल्या एकेका सूत्रावर 50 PhD करता येतील. संशोधन करावं लागेल, केलं पाहिजे. इथून पुढच्या काळात सुद्धा ते झालं पाहिजे. अशी महर्षी व्याससूत्र. आजच मी सकाळी संदर्भ वेगळा होता, पण एक रिसर्च पेपर वाचत होतो AI वरचा. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तरी त्या रिसर्च पेपरमध्ये संस्कृत भाषेचा उल्लेख होता आणि महर्षी पाणिनीची अष्टाध्यायी, की ज्याच्या 4014 सूत्रांमध्ये महर्षी पाणिनींनी संस्कृत भाषा नव्हे, मानवी व्यवहारातला भाषा हाच प्रकार कोणती असू दे, तिचं सगळं आर्किटेक्चर मांडलंय. आणि असे एक दोन सूत्र पुन्हा सांगतोय की ज्यावर आज संशोधन व्हावं लागतं. अशी मी मध्यरात्रीपर्यंत सांगू शकेन. महर्षी पतंजलींची योगसूत्र आणि असं चालू राहील. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे, म्हणायचं ते कमी शब्दात, पण असे 1-2-3 शब्दात, पण अर्थाचं ब्रह्मांड येतं. ही जी आपली भारतीय शैली आहे त्यातला एक आदर्श शब्दच आहे नमस्ते. कारण त्या एकट्या नमस्तेचं मूळचा अर्थ होतो, माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. इतकं सगळं त्या एका शब्दात येतं. आणि मग ह्या वाक्याचा जरी विचार केला आणि तो पदर असा उलगडला, माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, च्या मग मुळाशी जाणवणारा अर्थ आहे की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. हा आपला अद्वैताचा विचार, वेदांताचा विचार, जो 100% विज्ञाननिष्ठ आहे. आणि विवेकानंद पण म्हणाले होते तसे, जाणाऱ्या विज्ञानाच्या प्रगतीच्या प्रत्येक दिवसागणित आपल्या अध्यात्म विचारातलं हे विज्ञाननिष्ठ सत्य जास्तीत जास्ती सिद्धसुद्धा होत चाललेलं आहे. सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य आहे. आपलं सर्वांचं काम आहे की ते आपल्यामधलं ईश्वरी चैतन्य काय मार्गाने व्यक्त होतं हे शोधणे आणि ते आपल्या जीवनामध्ये व्यक्त करणे म्हणजे शिक्षण. विवेकानंदांनी सुद्धा इंग्लिश वाक्य सांगितलं, ते जगाकरता सांगितलं. आणि कुठेतरी अजूनही आपल्याला सुद्धा वाटतं की इंग्लिशमध्ये ऐकलं म्हणजे फार गोड आणि फार त्याला काहीतरी डेप्थ, सखोलता आहे. पण त्यांनी इंग्लिश वाक्य जे सांगितलं ते हजारो वर्षांचा भारताचा शिक्षणामागचाच विचार आहे. स्वामीजींनी शिक्षणाची व्याख्या केली, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. माणसामध्ये आधीच असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. या सुद्धा वाक्यावर करू तेवढा विचार कमी आहे. कारण माणसाच्या माणूसपणाची आपली हजारो वर्षे एक सनातन भूमिका आहे की पूर्णत्व तुझ्यात आहेच, तू विसरलायस. तुझ्या डोकावून पहा. माणसाच्या माणूसपणाची आपली भारतीय व्याख्या, आपली धारणा, आपलं आकलनच आहे
की पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे तू आहेस, पण तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. तर जरा आत डोकावून पहा, तुझ्या स्वस्वरूपाचा शोध घे, तुला ते तुझ्यातलं पूर्णत्व सापडेल. आणि ते प्रत्येकातलं पूर्णत्व वेगवेगळ्या रस्त्याने व्यक्त होतं. सचिन एकमेव बादशाह, त्याच्यामधलं पूर्णत्व क्रिकेट आणि त्यातल्या बॅटिंगद्वारा व्यक्त होतं. आणि अमिताभमधलं पूर्णत्व अभिनय, आवाज, डोळे, चेहरा याद्वारा व्यक्त होतं. आणि शाश्वत असलेल्या लताबाई, आशाबाई यांच्यामधलं ते ईश्वरी चैतन्य गळा, सूर, संगीत, गायन याद्वारे होतं. असं आपल्यातल्या प्रत्येकात ते ईश्वरत्व आहेच. पण आपली जगताना स्थिती तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. आत डोकावून शोधावं लागतं की हे माझ्यातलं पूर्णत्व काय मार्गाने व्यक्त होते. त्याच्या प्रकटीकरणाला व्याख्या आहे शिक्षण. एज्युकेशन मीन्स मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. शिक्षण हा तो रस्ता आहे. हे मला जाणवत राहतं एका नमस्ते शब्दात आहे हे सर्व. आणि जेव्हा केव्हा आयुष्य जगताना मला या अर्थाचा असा, मी त्या क्षणाला साक्षात्कार हाच शब्द वापरणार आहे की अरे त्या एका शब्दामध्ये केवढा प्रचंड सखोल अर्थ आहे. तो जाणवल्यावर मी सूत्र स्वीकारलं की मी जगणार आहे हे सूत्र घेऊन, वागणार आहे, बोलणार आहे, काम करणार आहे. आणि शब्दामध्ये संवाद करायचा असेल तर त्याचा प्रारंभसुद्धा हा नमस्ते. माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला वंदन करीत आहे, कारण सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. ज्या व्यक्तीला आणि ज्या संस्कृतीला हे जाणवेल की अरे आहे ते सर्व एकाच ईश्वरी चैतन्याचे आविष्कार आहेत, तिच्यामध्ये दुसऱ्या कोणाबद्दलचा परकेपणा, द्वेष, हिंसाचार नाही, मी सांगतो तेच सत्य आहे, माझाच देव सत्य आहे, तो स्वीकार नाही तर तुझं मुंडकं उडवतो, हे कसं काय येईल त्या विचारामध्ये? ज्याला हे कळलेलं आहे की जो मी आहे तेच तेही आहे, तेच तूही आहेस, इतकंच काय, ही खुर्ची, हे फडकं, हा माईक, हे सगळ्यामध्ये तीच त्याची रूप आहेत. जरा जरी हे जाणवणं चालू झालं तरी आपोआप मुखातून उमटणारच आहे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना. इथे आज कार्यक्रम सुरू होताना सुद्धा जे शारदेचं स्तवन कुलकर्णीजींनी अप्रतिम सादर केलं, भरून येईल असं, आपली ती विद्येची देवता ही संकल्पना आणि आपोआप उमटणारी प्रार्थनाच विश्वाच्या कल्याणाची. मी तर आता खूप वर्ष म्हणतो की मला जर कोणी सांगितलं भारतीय संस्कृतीची व्याख्याच सांग, फार बडबड करतोस, भारतीय संस्कृती काय रे अर्थ किंवा व्याख्या काय? तर माझी एका ओळीची व्याख्या आहे, अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन आपलं जीवन जगणे म्हणजे भारतीय संस्कृती. ही मी मला कळलेली व्याख्या सांगतो. आणि म्हणणारा ना मी कोणी पहिला ना कोणी शेवटचा, मी त्या एका शाश्वत जो आकलन आहे जीवनाचं त्याचा पायिक आहोत असे आपण सगळे. की मूळची प्रार्थना विश्वाच्या कल्याणाची. मग ती संस्कृतमध्ये असू दे, सर्वेत्र सुखिनः सन्तु, नी जीवनातलं जे करायचं ते करायला सुरुवात करायची. बुद्ध महावीरांनी प्राकृतामध्ये शिकवली भवतु सब्ब मंगलम, अर्थ तोच आहे की सर्वांचं कल्याण हो. मी खरंच स्वतःला असा एक भाग्यवान कार्यकर्ता मानतो की अख्ख्या भारतभर माझे भरपूर प्रवास होतात. अर्थातच मूळची जीवनाची श्रद्धा की जी प्रत्यक्ष बौद्धिक आकलनाने सुद्धा अधिक ती दृढ करत नेलेली आहे, ती म्हणजे हे सर्व राष्ट्र एक आहे, त्याच्या सर्व विविधतेसहित त्या विविधतेचं स्वागत आहे. सर्व भाषा आपल्या आहेत, सर्व प्रदेश आपले आहेत, कपडे घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, पदार्थांच्या वेगवेगळ्या पद्धती, पण त्या सगळ्या आपल्या आहेत. हे राष्ट्र काश्मीरपासून कन्याकुमारी, कच्छपासून कोहिमा एक आहे, एकच संघ आहे त्याच्या सर्व विविधतेसहित. तो आपल्या एकत्वाचा एक आधार. ही अशीच प्रार्थना भारताच्या सर्व भाषांमध्ये आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु भवतु सब्ब मंगलम, अशी प्रार्थना तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू,
गुजराती, बंगाली, हिंदी, पुश्तो, काश्मीरी, पंजाबी, सर्व भारतीय भाषांमध्ये, कारण तो भारत आहे. वेदांमधली सुद्धा जी प्रार्थना आहे, समानीव आकुती समाना हृदयानी वहा. आमचे विचार, आमचा आशय एक असोत, आमची हृदय मन एक असोत. वाटणारी बाहेरची भाषा, कोणी कन्नड बोलेल, कोणी तमिळ बोलेल, परक्या नाही आहेत, त्या आपल्याच आहेत. त्या ह्या सूत्रांनी जोडल्या जाणाऱ्या आहेत की प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु. आपण ज्या ज्ञानोबा तुकोबांचे वारस, त्यांनी मराठी भाषेला सुद्धा वारसा दिला पसायदानाचा. आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. फक्त जो जे वांछील तो ते लाहो. पूर्वी जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्टांची दुष्टबुद्धी दूर होऊ दे. तया सत्कर्मी रती वाढो. चांगलं बोल, चांगलं वाग, चांगला विचार कर, चांगली संगत ठेव, चांगले संस्कार कर. शक्यतो दुसऱ्याविषयी मुळातला विचार चांगलाच कर आणि त्यामध्ये जीवन जगण्यातला गोडवा हे कळो त्याला. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे कळो की आपण कोण एकमेकांचे. कोण लय लागून गेलो, मी लय शाणा लागून गेलो, फार मोठा कोणतरी IAS ऑफिसर म्हणजे आकाशातनं पडलो, त्याचा अर्थ मूर्ख माणूस आहे तो. जेव्हा आणि ज्याला हे जाणवणं चालू होईल, भूता परस्परे पडो, सर्वांना हे कळो की आपण कोण, ह्याचं उत्तर एकमेकांचे मित्र, मैत्र जीवांचे. या नंतर ही भावस्थिती पोचते की जो जे वांछील तो ते लाहो. हे सुद्धा मी नम्रपणे म्हणेन की जगण्याच्या टप्प्यात त्यातले चढउतार, यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा, ह्याच्यापासून कोणाची सुटका आहे? प्रभू श्रीराम आणि कृष्णाची नव्हती तर आपण कोण? पण ते जाणवल्यापासून मी जगण्यात ते आणायचा प्रयत्न करतो की बेसिक लाईफ पोझिशन जगण्याची काय आहे आणि असायला पाहिजेचं उत्तर आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु. म्हणून अगदी थोडक्यात काही म्हणायचंच असेल तर त्या नमस्ते पाठोपाठचं माझ्या मनातलं सूत्र अर्थातच येतं, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. या मराठीत बसवलेल्या मला आतून ज्याचा रिदम लय जाणवते अशा शब्दांमध्ये ही आपली शाश्वत भारतीय प्रार्थना आहे की मुखातून उमटणारी शुभेच्छा आणि बाकी तुझ्या जगण्यातलं तुझं तुझं काम तू करत राहा. ती स्वतःला शोधण्याची प्रोसेस म्हणजे शिक्षण. एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ. ही तर हजारो वर्ष भारताचं चालत आलेलं शिक्षणाचं सूत्र आहे. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. कस्तुरी मृगाची जी हजारो वर्ष उपनिषदांपासून गोष्ट सांगितली जाते की त्या कस्तुरीच्या सुगंधाने वेडं झालेलं हरिण जंगलभर फिरतंय का, इतका वेड लावणारा सुगंध येतोय कुठून, आणि जंगलभर फिरून झालं, दमले, थकला, मटकन बसल्यावर कळलं की ज्या सुगंधाच्या शोधात जंगलभर फिरतोयस तो तुझ्या आतच आहे, तो तुझ्या आतूनच येतोय. पण तू बाहेरच्या जगात जाण्याच्या नादात तू हे आत डोकावून पाहणं विसरलास. अरे तू स्वतःला ओळख. नॉलेज ऑफ द सेल्फ ही शिक्षणाची 3 शब्दांमधली व्याख्या आहे. एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ. आत्ता 1991 नंतर म्हणजे जगाचं एकत्रीकरण, LPGचा कालखंड, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, आणि डंकेल ड्राफ्टनुसार सगळ्या जगांनी एक अर्थव्यवस्था स्वीकारली, एक पॉलिटिकल फॉर्म निदान तत्वता मान्य केला की सगळ्यात आयडियल पॉलिटिकल फॉर्म आहे डेमोक्रेसी, लोकशाही. त्याच वेळेला इंटरनेटनी सगळं जग जोडून एका क्लिकच्या अंतरावर आणून ठेवलं. त्याच वेळेला जेनेटिक्सनी इंजिनिअरिंगची क्रांती आहे, सगळं 1990-91च्या आसपास. तर त्यावेळी युनायटेड नेशन्सने एक जागतिक आयोग नेमला शिक्षणाचा. त्याचा अध्यक्ष एक फ्रेंच शिक्षण तज्ज्ञ होता, डोलोरस नाव त्याचं. आणि त्या आयोगाला सांगितलं की हे जे असं एकत्र होत जाणारं जग आहे याची शिक्षण पद्धती काय पाहिजे याचा अभ्यास करून तुम्ही जरा शिफारसी करा. मी तेव्हा शासकीय व्यवस्थेत होतो, या प्रोसेसशी जवळनं संबंधित होतो. भारत त्या समितीचा सदस्य पण होता. अख्ख्या त्या समितीने अख्ख्या जगाचा अभ्यास करून अहवाल मांडला. त्याचं पहिलं सूत्र आहे की संपूर्ण जगाच्या शिक्षणाची पुनर्रचना ज्या एका मध्यवर्ती सूत्राभोवती केली पाहिजे ते सूत्र म्हणजे नॉलेज ऑफ द सेल्फ. एज्युकेशन मीन्स
नॉलेज ऑफ द सेल्फ. प्रत्येक व्यक्तीला आपला स्व आत डोकावून पहा. अरे तू स्वतःला ओळख. या अरे तू स्वतःला ओळखला भारतीय विचारातला हजारो वर्षांचा आदर्श अंतिम आणि सर्वात अर्थगर्भ शब्द आहे आत्मज्ञान. नॉलेज ऑफ द सेल्फ, आत्मज्ञान. तू बाहेर आहे, बाहेरचं जग एकतर मुळात बाहेर आणि आत असं वेगळं नाही आहे, पण तू तुझ्या आत डोकावून पहा. आणि हा विचार जसा जेवढा आध्यात्मिक आहे, मुळात अध्यात्म विचारच व्यावहारिक आहे. तो कळला नसेल आणि वरवरचा वाटत असेल तर कोणाला वाटतं तरी नाही अध्यात्म म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि व्यावहारिक जीवन म्हणजे काहीतरी वेगळं आहे. मग ते आकलन जरा अजून उथळ आहे, वरवरचं आहे, भांडं कच्चं आहे. दोनामध्ये सुद्धा द्वैत नाहीच आहे. आत आणि बाहेर हे द्वैत सुद्धा, आत आणि बाहेर हे वाटणं हे सुद्धा त्या द्वैताच्या दृष्टीतून वाटतं की हे बाहेर आहे हे आत आहे. विज्ञानाने सुद्धा गेल्या 350 वर्षात प्रयोगांच्या आधारे सिद्ध करायचं ही भूमिका घेऊन जिथपर्यंत पोचलाय, आज विज्ञानाने हा अद्वैताचा विचार विज्ञाननिष्ठ पद्धतीने सांगणं आणि सिद्ध करणं चालू केलं. जेव्हा हे कळेल की असं आत आणि बाहेर नावाचं वेगळं नाहीच आहे, पण हे तू स्वतःला ओळख ह्या सूत्राभोवतीचं शिक्षण आहे. इतका जमिनीवरचा हा विचार की अगदी 10वी नंतर मी माझ्या जीवनाची दिशा कोणती ठेवू. आत्ता आपणही सगळे मुळात शिस्तीचे आणि वेळ पाळणारे सगळेच चतुरंग परिवार सुद्धा आहे. मी पण ती शिस्त मानतो म्हणून मी ठरलेल्या वेळेच्या आधी येऊन बसलो होतो. एक प्राचार्य भेटले शाळेचे आणि म्हणले आमच्याकडचा हा एक 10वी आत्ता देतोय, तो मुलगा खूप बुद्धिमान आहे, त्याला पुढे IAS व्हायचं आहे, तर तुमच्या संपर्कामध्ये इत्यादी. मी त्या मुलाची पण ओळख करून घेतली. आता ह्या मुलाचा 10वीचा आत्ता निकाल लागेल. यांनी काय करायचं पुढे? अशा कोणीही काय करायचं? आपण सगळ्यांनी आपण गोडबोले गुरुजींच्या नावाने जे वर्ग आहे ते केले. आता जीवनाच्या जिथे होत त्या टप्प्यांना आहोत. काय करायचं पुढे? एकदम जमिनीवरचा अध्यात्म विचारातनंच येणारा हे सूत्र आहे की अरे तू स्वतःला ओळख. या 10वी असो, 12वी असो, पदवी असो, वयाने आपण जीवनाच्या ज्या टप्प्याला आहोत आणि मला इथून पुढचं जीवन जगायचं सूत्र सुद्धा असो, तर ते सगळ्यात मूलभूत सूत्रच आहे आत डोकावून पहा. अरे तू स्वतःला ओळख. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं ह्यावर उभी कर. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या फंदातच पडू नको. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही पण ते दुसऱ्याला येतं, किंवा कळत किंवा नकळत कुठेतरी बहुधा समाज, सरकारी धोरणं, कदाचित त्यामुळे आईवडील आणि म्हणून अंतिमता मुलामुलींनाही वाटणं चालू होतं की नाही अमुक करिअर केलं म्हणजेच काय ते चांगलं करिअर आहे, की नाही 10वीमध्ये खूप मार्क मिळून 11वीला सायन्सच का? कारण 12वीला PCB किंवा PCM. ते एवढं का? कारण समाजाने नकळत असेल पण सरकारी धोरणांनी आणि त्यामुळे पालकांनी मग ते मुलांपर्यंत येतं करिअर्सची एक उतरंड रचली आहे की जिच्या वरच्या कप्प्यात ठेवले मेडिकल इंजिनिअरिंग. आणि एखादा मुलगा मुलगी हुशार आहे का नाही कशावरनं ठरवायचं? 10वीला मार्क किती मिळाले? 600 पैकी 600 पाहिजेत शक्यतो. अगदीच नाही मिळाले तर 599, 98, 97वर भागवून घेऊ. मग ते एवढे का पाहिजेत? कारण 11वीला सायन्सला ॲडमिशन मिळाली पाहिजे. 11वीला सायन्सला एवढं काय पडलं कारण 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स. आणि ते का? ही जी करिअरची उतरंड, हे जे माणसाचे कप्पे करण्याची सवय, आणि तो मुलगा मुलगी परीक्षेच्या अभ्यासात हुशार असेल आणि पुस्तकी अभ्यासातल्या परीक्षेत त्याला मार्क मिळाले तरच जणू तो मुलगा मुलगी हुशार आहे. आणि करिअर चांगलं करायचं म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, यातल्या चपाशी प्रॉब्लेम आहे. मेडिकल इंजिनिअरिंग चांगलं करिअर का आहे ना? कोणासाठी आहे? ज्याला बायोलॉजी हा विषय आपणहून आवडतो, समजतो, बायोलॉजीमध्ये ज्याचा जीव रमतो. शाळा, कॉलेज, घरीदारी वावरताना समोर असं बायोलॉजीचं काही आलं तर समोरच्यानी सांगायच्या त्याला त्याचं कळतं, आतून इंट्युटिव्हली कळतोच तो विषय. सहज मोकळा वेळ आहे, कोणीही डोक्यावर बसलेलं नाही,
तरी जो आपणहून ते बायोलॉजीचं पुस्तक घेऊन बसतो, याचा अर्थ आहे की त्याच्या स्वभावचा सहज ओढा तो बायोलॉजीकडे, आनंदाने त्यांनी बायोलॉजी घ्यावं. जा डॉक्टर हो, रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर हो, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलणारा डॉक्टर नकोस. सेम इंजिनिअरिंग की चांगलं करिअर आणि चांगला विषय आहे ना, कोणासाठी आहे? गणित आवडतं, समजतं, गणितात जीव रमतो, गणित समोर आलं की सुरसुरी येते, चॅलेंज वाटतो, आव्हान वाटतं. गणिताची प्रमेय समोर आली तसं मेंदूनी ते झटा घेतल्याशिवाय प्रसन्न आनंद नाही वाटत. सहज मोकळा वेळ असला तरी गंमत म्हणून सुद्धा जो मुलगा मुलगी गणिताचं घेऊन बसतो, त्यांनी आनंदाने गणित घ्यावा, इंजिनिअरिंगमध्ये करिअर करावं. पण हे विशिष्ट करिअर म्हणजेच चांगलं आहे हा पण गैरसमज आहे. आणि बुद्धिमत्ता म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यास, आणि त्याही बुद्धिमत्तेचं मोजमाप काय तर तुझी वर्षात एकदा 3 तास बसून होणारी परीक्षा, आणि त्याच्यात तू किती घोका आणि ओका केलंस आणि तुला मार्क मिळाले. सगळे गैरसमज आहेत. विविध विषयांचा अभ्यास ही बुद्धिमत्ता आहे काचं उत्तर आहे. त्याचा शास्त्रीय मग शब्द बनतो ॲकॅडमिक इंटेलिजन्स, की या मुलामुलीकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असू द्या, मॅथ्स असू द्या, मेडिकल इंजिनिअरिंग असू द्या, ह्याची बुद्धी आहे. आणि तिचं जे मोजमाप आहे परीक्षा नावाची सिस्टीम, हे एक मोजमाप आहे फार तर, आणि त्याच्यामध्ये हा मुलगा मुलगी हा उत्तम करतो तर गुड, त्याला शुभेच्छा द्या, पुढे करिअर कर. पण ते म्हणजे केवळ मेडिकल इंजिनिअरिंग नाही आहे, प्युअर सायन्स पण तितकंच महत्त्वाचं आहे. मला तर वाटतं विज्ञान कळणारा कोणीही सांगेल की प्युअर सायन्समध्ये एक पाऊल प्रगती होते, तेव्हा त्या प्रगतीच्या आधारावर ॲप्लाइड सायन्सेसमधली पुढची 100 पावलांची प्रगती होते. असाच एक 26 वर्षाचा शिक्षण पद्धतीने टाकाऊ ठरवलेला मुलगा, आउटकास्ट, पोटा पाण्यासाठी पेटंट खात्यामध्ये कारकुनाची नोकरी करत होता. पण डोक्यात चिंतन चालू होतं हे विश्वाचं कोड साऱ्या. कामावरनं एक दिवशी संध्याकाळी परतल्यावर त्याने असं खिडकीत बसून चिंतन करताना एका कागदाच्या चिठ्ठी चपाटीवर काहीतरी एक लिहिलं, चुरगाळून टाकून दिली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला आठवलं की त्यावेळच्या विज्ञानासमोरचा जो सगळ्यात मोठा चॅलेंज होता, आपल्या मेंदूला काल त्याचं एक उत्तर सापडलं होतं. ते त्याला काय आठवत नव्हतं, म्हणून तो घरी आला. त्यांनी ती चिठ्ठी चुरगाळलेली उलगडली. तिच्यावर आहे 1905 मध्ये वयाच्या केवळ 26व्या वर्षी आईन्स्टाईननी लिहिलेलं हे इक्वेशन E=mc². E=mc² हे प्युअर सायन्स आहे. आणि गेल्या आता 121 वर्षांची सगळी वाटचाल आणि पुढल्या 1210 वर्षांची सुद्धा सर्व वाटचाल त्या एका समीकरणामधून पुढे आपल्याला वस्तुमान आणि ऊर्जेच्या समतुल्यतेचा सिद्धांत, मॅटर आणि एनर्जी, जो भारताचा अध्यात्म विचार हजारो वर्ष सांगतोच आहे की फक्त ऊर्जा, चैतन्य रूप बदलतं, आहे ते शाश्वतच आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट ओनली चेंजेस द फॉर्म, हे तर भारतही हजारो वर्ष सांगतोय. आईन्स्टाईननी मांडलं त्या प्युअर सायन्स आहे. सायन्स कळणारा कोण म्हणेल की प्युअर सायन्स कमी महत्त्वाचं आहे? तेव्हा जसं मेडिकल इंजिनिअरिंग चांगलं करिअर आहे, अरे प्युअर सायन्समधलं सुद्धा चांगलं आहे. मी वेळेअभावी एवढंच सांगतोय की सेम गोज फॉर कॉमर्स. कोणी CA झाला, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी झाला, ICWA कॉस्ट अकाउंटिंग नावाचा विषय तो केला, कोणी MBA केले, 50 प्रकारचे MBA आहेत वेगवेगळ्या, मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हे काय चांगले आणि बुद्धिमत्तेचे नाहीत होय क्षेत्र? बिझनेस चालवता येणे हे उत्तम बुद्धिमान कुशलतेचं नाही होय लक्षण? सेम आर्ट्सबद्दल आहे. आजही समाजामध्ये मला फार मोठ्या प्रमाणात एक गैरसमज दिसून येतो की ज्याला दुसरं काही जमत नाही तो आर्ट्सला जा म्हणे. काय कुठली तरी UGCची मान्यताप्राप्त डिग्री पाहिजे, कारण पुढे जॉब मागताना तुला विचारणार आहे तुझ्यापाशी डिग्री काय, दुसरं काही जमलं नाही तर जा आर्ट्सला. गैरसमज आहे फार मोठा. आर्ट्समधले सुद्धा हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, इकॉनॉमिक्स पुन्हा आर्ट्समध्ये सुद्धा येऊ शकतं, हे तरी विषय. किंवा मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी साहित्य, भाषा ही बुद्धिमत्तेची नाहीत होय क्षेत्र? की कोणी उत्तम लिहितो, कोणी उत्तम काव्य करतो, कोणी कथा, कविता, कादंबरी, लेख उत्तम लिहितो, ही टॅलेंट आणि ही बुद्धिमत्ता नाही होय? तरी ही सगळी उदाहरणं
एका क्षेत्राची झाली, त्याला मग सायकॉलॉजीतलं नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स, की या मुलामुलीकडे ओके अकॅडमिक्समधलं इंटेलिजन्स आहे, खरं बुद्धिमत्तेचं क्षेत्र त्या पलीकडचं जास्त मोठं आहे, त्याला मग शास्त्रीय इंग्लिशमधला शब्द आहे बिहेवियरल इंटेलिजन्स, की तुम्ही या मुलामुलीला दरवेळी केवळ तो कागदावर आणि मार्क किती मिळवतोवर नका जाऊ, तुम्ही जीवन जगण्यातली बुद्धिमत्ता, ही नुसती पुस्तकं, ठरलेलं सिलॅबस, त्याची वर्षात एकदा होणारी ठरलेली परीक्षा, याच्या खूप पलीकडे जाणारं क्षेत्र आहे बिहेवियरल इंटेलिजन्स, जगण्या वागण्यातली बुद्धिमत्ता. आणि मला कळलेलं एक शाश्वत भारतीय सूत्र, आता अलीकडचं मेंदूचं शास्त्र न्यूरोसायन्सनी एव्हाना सिद्ध केल्याच जमाय, ते म्हणजे ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. जीवन घडवणे, आपलं करिअर घडवणे, व्यक्तिमत्वाचा विकास करणे, आणि हे जे मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन माय मॅन, तर तू तुझ्या आत डोकावून पहा की तुझा मेंदू कोणत्या क्षेत्रात चालतो. हे न्यूरोसायन्सनी सुद्धा, की जर मेंदूला काही डॅमेज नसेल, काही ब्रेन सेल्स काही कारणाने हे जर नसेल, तर बाय डेफिनिशन उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणसाला लाभलेला जो मेंदू आहे, प्रत्येकजण बुद्धिमान आहेच. पण शिक्षण पद्धती जर बुद्धिमत्ता कोणत्या तरी एकाच मापाने मोजायला लागली, तर बाकीची मग मुलं मुली जी त्याच्यासमोर कमी पडतील, त्यांना मनामध्ये न्यूनगंड तरी येणार आहे किंवा व्हायलंट तरी बनणार आहेत. मला परत आईन्स्टाईनचंच वाक्य, हा सगळा सारांश सांगणारं समोर येतं. माझं लाडकं असलेलं आईन्स्टाईनचं वाक्य आहे, इफ यू मेजर अ फिश बाय इट्स कपॅसिटी टू क्लाइंब ट्रीज, द फिश विल स्पेंड इट्स लाईफ थिंकिंग इट इज स्टुपिड. की माशाला जर आपण मोजू लागलो की तुला झाडावर चढता येतं का, तर तो बिचारा मासा आयुष्यभर स्वतःला येडपट समजण्यात आयुष्य काढेल की अरे आपल्याला येत नाही. अरे ते झाडावर चढणं माकडाचं काम आहे, वाघाचं काम आहे, माशाचं काम आहे पाण्यामध्ये, ते माकडाला वाघाला जमणार नाही आहे. तसा जो प्रत्येक मुलगा मुलगी बुद्धिमान आहे, पण त्याची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते हे ओळखणे म्हणजे स्वची ओळख. हा माझाही आजही लाडका असलेला माझ्या मते आज क्रिकेटच्या इतिहासातला द बेस्ट बॅट्समन, तो जेवढा बॅट्समन ग्रेट आहे, माणूस म्हणूनही तेवढाच ग्रेट आहे, सचिन. 12वीमध्ये नापास असतो, पण नापास असण्याच्या वर्षी भारताकडनं खेळत असतो आणि अशक्य मॅचेस जिंकून दाखवत असतो. मग ही बुद्धिमत्ता नाही आहे? कसाही चेंडू आला तरी तो बरोबर गॅपमधनं काढून फोर कशी मारायची, ह्याच्यामध्ये सगळं ॲरिथमॅटिक आहे, जॉमेट्री आहे सगळी. आणि चेंडू, त्याचा वेग, गती, त्याचा हे कळणे, आणि मी बॅटला कोणता अँगल देऊ, आणि मेंदूनी दखल घेणे की फील्डवर असलेले हे 11 खेळाडू असे आहेत आणि मला त्यांच्यामधनं गॅप काढायची. ही बुद्धिमत्ता नाही होय? प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. जीवन घडवणे, व्यक्तिमत्व घडवणे, करिअर घडवणे म्हणजे प्रत्येकाने आपल्या आत डोकावून आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखणे, आणि मग खरा चॅलेंज आहे त्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. की मग बेंचमार्क जीवन मोजण्याचा काय सेट करायला पाहिजे, की जीवनाच्या माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का, हे 2 बेंचमार्क मला तर वाटतं काळजावर असे करून ठेवले पाहिजे. की कामाच्या जीवनाच्या आपल्या क्षेत्रात मी थर्ड रेट नाही आहे, मी पाट्या टाकणारा नाही आहे, हे माझं क्षेत्र. मला बाकी विषयांमधलं कळत असेल नसेल गोष्ट वेगळी, पण हे माझं हे क्षेत्र, आणि त्यामध्ये मी स्वतःला मोजतोय, ॲम आय एक्सलंट, ॲम आय क्रिएटिव्ह इन माय ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. ते म्हणजे जीवनभर अखंड चालणारं शिक्षण आहे, की ही उत्तमतेची आणि ही प्रतिभेची साधना कधी संपत नाही. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नाही. अपनी अपनी जगह पे 10वी 12वी पदवी त्याचं म्हणून काही काम आहे, पण ते घेऊन मी जीवनात माझ्या जगू लागेन, तर शिकणं हा प्रकार तर कधी संपतच नाही. हे सुद्धा मला कळणाऱ्या हजारो वर्षांच्या
भारतीय शिक्षण परंपरेचा हा अविभाज्य भाग आहे की एकतर आश्रमात शिकताना सुद्धा भारतीय शिक्षण विचाराचं एक मूळ सूत्र आहे स्वाध्याय हे तत्व. स्वाध्याय की घोका आणि ओका नाही, नुसती घोकमपट्टी नाही, विषय तुला कळला पाहिजे. समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा तुला कळलं पाहिजे. आणि आपली जी एक भारतीय पद्धत आहे की गुरुगृही राहून 12 वर्ष एक तप, त्याला तप असाच शब्द आहे, शिकायचं. तर आश्रमातलं शिक्षण पूर्ण करून आता हा मुलगा मुलगी आपल्या जीवनामध्ये जातो आहे, तर वेदापासून वर्तमान काळापर्यंत शहाणा गुरु आपल्या त्या विद्यार्थ्याला काय सांगतो, ती आपली वेदातली प्रार्थना आहे, स्वाध्यायान मा प्रमदः. ही प्रार्थना आहे, स्वाध्यायान मा प्रमदः, की स्वाध्याय करायला चुकू नकोस. तुझं माझ्या आश्रम असो, माझी शिक्षण संस्था आहे बघ, फॉर्मल तुझं इथलं शिक्षण संपलं, पण लक्षात ठेव की शिक्षण कधी संपत नसतं. आता इथून पुढचं तुझं शिकायचंस. ते स्वतः कसं शिकायचं हे सांगायचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. लर्निंग हाऊ टू लर्न, की समोर येणारा कोणताही विषय स्वतः कसा अभ्यास करायचा हेच कळणे. आता जीवनात पुढे जीवन जगताना अनुभव येतील, नवीन शिकशील, काळ बदलेल, सूत्र बदलतील, तत्व बदलतील, टेक्नॉलॉजी बदलेल, तुला ती पटापट आत्मसात करता आली पाहिजे. यासाठीचं सूत्र स्वाध्यायान मा प्रमदः. तर मुळामध्ये शिकणं कधी संपत नाही आणि पुढे डिग्र्यान इत्यादी झाल्यानं आपण आपापल्या नोकऱ्यांना इत्यादी लागलो तरी शिकणं अखंड चालू राहतं, चालू राहिलं पाहिजे. जोपर्यंत नवीन शिकणं चालू आहे तोपर्यंत जीवन नावाचा खळाळता प्रवाह नवे नवे प्रवाह सामावून घेत अधिकाधिक विशाल होत ज्ञानाच्या महासागराकडे चाललेला आहे. पण ज्या दिवशी शिकणं थांबेल त्या दिवशी तो जीवनाचा वाहता प्रवाह थांबला, मग थांबला तो संपला. कारण जो प्रवाह वाहणं थांबेल तो तुंबणार आहे, त्याचं रूपांतर डबक्यामध्ये होणार आहे. आणि असं जर डबकं झालं तर काही काळात त्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन जाणार, मागे फक्त कचरा शिल्लक राहणार आहे. जीवनाचा ताजेपणा, जीवनाचा सततचा विकास चालू ठेवायचा असेल तर सतत शिकणं चालू राहायला पाहिजे. हे तर भारताने आपल्याला हजारो वर्ष शिकवलंय. आता आपण ज्या काळात जगतो आहोत या काळात तर या सूत्राला यापूर्वी आपल्याला कळणाऱ्या तरी मानवी इतिहासात कधीही नव्हतं एवढं महत्त्व आता प्राप्त झालेलं आहे. टेक्नॉलॉजी प्रचंड वेगाने बदलते आहे. AIचा तर काळ आला सुद्धा, आमचं व्याकरण पण बदललं. आमचा अभ्यास करून काम करताना आधीची वर्षानुवर्ष मी म्हणायचो AIचा काळ येत आहे, चालू वर्तमान काळ. पण आता बदलला तो, आलं सुद्धा. जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये AI आणि ज्या वेगाने आपल्या भोवतीचे बदल घडतायत, आपण जर केवळ त्या बदलांशी आपल्याला जुळवून नाही घ्यायचंय, एकतर सतत शिकणं चालू ठेवलं नाही तर त्या बदलांशी धड जुळवून पण घेता येणार नाही. मग वी विल बी थ्रोन इन द डस्टबिन ऑफ हिस्ट्री. की माझं जर शिकणं थांबलं आणि हे काय पुढे घडतं हे मला कळतच नाही, तर बघता बघता इतिहासाच्या कचरापेटीमध्ये फेकला जाईल. सतत शिकलं पाहिजे, पण ते नुसतं काळाला रेलेव्हंट राहण्याकरता नाही. काय बदल होतोय आणि तो मी फक्त फॉलो करतोय यासाठी नाही. माझं तर आग्रहाचं म्हणणं आहे, आवर जॉब इज नॉट टू फॉलो द चेंज, आवर जॉब इज टू लीड द चेंज. की इथून पुढच्या काळात चिपळूण सहित, कोकण आणि महाराष्ट्र सहित या भारत देशाने पण ध्यास कशाचा घ्यायला पाहिजे, तर काहीतरी सगळं नवं कुठेतरी दुसरीकडे घडणार आहे. पश्चिमेमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. आणि आम्ही ते आंधळे अनुकरण करून आम्ही पाठ थोपटून घेणार की बघा आमच्या संस्कृतीची मूळ सूत्र ते कशी सिद्ध करतायत. इससे काम नाही चलेगा. आता स्वतंत्र बुद्धी, मूळचं संशोधन आणि भारतीय पायावर आणि तरी आपल्या बुद्धीतून नवी मांडणी ही आपली दिशा आहे. आवर जॉब इज नॉट टू फॉलो द चेंज, की तिकडे काहीतरी सॅमनी ChatGPT आणलं आणि चायनानी त्याला तोडीसतोड डीपसीक आणलं, तर आम्ही फक्त त्यातलं काहीतरी घेणे किंवा आंधळ अनुकरण करणे नव्हे, ते आपल्या स्वतंत्र भारतीय बुद्धीला असलेलं ते चॅलेंज आहे
की आम्ही आमच्या स्वतंत्र बुद्धीने सगळं पचवून आणि त्याला नवी रूपं देऊन आम्ही मानवतेच्या अधिक कल्याणासाठीचं कसं मांडू. तेव्हा स्वाध्याय या तत्वाला मूळच्या भारतीय शिक्षण विचारात तर कायमचं महत्त्व आहेच, पण आपण आता ज्या काळात जगतो त्या काळामध्ये तर ते अभूतपूर्व आणि निश्चितपणे न भूतो, यापूर्वी कधी एवढं भविष्यती नाही. मानवी संस्कृतीची जी वाटचाल दिसते, संस्कृती टिकली तर, पर्यावरण असो, आण्विक युद्धाचे धोके असोत, यातनं पार करत तर जी वाटचाल दिसते तिथे हा बदलाचा वेग वाढता राहणार आहे. आपल्याला त्याच्याशी नुसतं जुळवून नाही घ्यायचं आहे, आपल्याला त्या बदलाचं नेतृत्व करायचं आहे. आणि त्याला असेल तर शिक्षण पद्धती, त्यातली माणसं, आपण प्रत्येकजण याच्याकडे सतत नवीन शिकत राहण्याचं कौशल्य आणि सतत नवीन शिकत राहण्याचा ॲटिट्यूड आपल्या मनांच्यामध्ये असायला पाहिजे. मला माझ्या सुदैवाने अगदी लहानपणापासून सहज काही गोष्टी कानावर पडल्या, सहज त्यातल्या एक दोनाची आठवण करून देऊन आजच्या पुरता मी निरोप घेईन. मला ज्या पाहायला मिळाल्या अशा एक महान पंडित म्हणजे दुर्गाबाई, दुर्गा भागवत. स्वातंत्र्य सैनिक, तडफदारपणा आणि निस्पृहतेचा आदर्श. आणि त्यांचा मला हुकूम असायचा, अविनाश मुंबईत आला की भेटल्याशिवाय जायचं नाही बरं का. मी या शब्दाला आशीर्वाद मानतो, ती माझी श्रद्धा आहे. माझी ज्यांच्या व्यक्तिमत्वाला जीवनभराच्या तपश्चर्याचं मोल आहे, त्यांच्या आशीर्वादामध्ये एक बळ असतं, ही माझी श्रद्धा आहे. आणि दुर्गाबाई जर म्हणत असल्या अविनाश मुंबईत आला तर मला भेटल्याशिवाय जायचं नाही बरं का, खरंच भेटायचं. तर त्यांच्या एका वाढदिवसाला 3 फेब्रुवारी असतो, मुंबईत होतो. खरंच मी फोन लावला की असलं तुमच्या सोयीत काही नाही, नमस्कार करायला भेटून जायचं आहे. ये म्हटल्या. पोचलो घरी, स्वागत झालं. 93 वर्षाच्या होत्या दुर्गाबाई, 93 वर्षाच्या होत्या. एकदम प्रकृती अशी खराब झालेली, मनगट माझ्या निम्म्या आकाराचं होतं आणि त्यावर सगळे अशी शिरांचं जाळं दिसत होतं. दुर्गाबाईंना शेवटाकडे पार्किन्सन होता, त्यामुळे चालता नाही यायचं, असं थरथर कापत अशा चालत येत आणि दृष्टी अधू झाली होती. सुनबाईंनी सांगितलं अविनाश आलाय. आतून त्या अशा पाय घासत घासत बाहेर येत, कोण अविनाश का, असं थरथरत्या आवाजात. नमस्कार केला, आजीच्या असावे तशा आशीर्वाद त्यांच्या हात पाठीवर आणि सहज बोलणं चालू होतं. त्याच्यात मी दुर्गाबाईंना म्हणालो की बाई नवं काय चाललंय, आपण सहज विचारतो ना की असं नवं काय चाललंय. तर 92 वर्षाच्या पार्किन्सन झालेल्या दुर्गाबाई 16 वर्षाच्या मुलीला लाजवेल अशा उत्साहात सांगत होत्या की गौतम बुद्धाचं जे जातक वाङ्मय, जातक कथा, दुर्गाबाई मला सांगतायत की मला तिबेटी भाषेतल्या काही जातक कथा सापडल्या आहेत, त्याचा अभ्यास करून त्या मराठीत आणण्यासाठी मी तिबेटी भाषा शिकणं सुरू केलं आहे. वयवर्ष 93. आपल्या भारतीय संस्कृतीतले इथे एक थोर उस्ताद, तबला नवाज उस्ताद अहमद जान थिरकवा खां साहेब, हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की हे खरे साहेब असतात. IAS अधिकारी झाला म्हणजे नाही, तो तात्पुरता साहेब आहे. तो खुर्चीवर, तो आता आहे तोवर साहेब आहे. तू खुर्चीवर असताना मस्ती केली तर खुर्ची सुटली की तुला कोण काळं कुत्रं हिंग लावून पण विचारणार नाही. पण आपल्या क्षेत्रात ज्यांनी उंची गाठली त्याला महाराज किंवा साहेब हा आपला शब्द आहे. तर हे आता झाकीरभाई, मला दुःख आहे की वयाच्या केवळ 72व्या वर्षी अलीकडे अचानक झाकीरभाई गेलेच, सॅन फ्रान्सिस्कोत. दुःख आहे. तो जो क्षण आहे तो मी माझ्या मोबाईलवर एका स्क्रीनशॉटमध्ये जपून ठेवला आहे. त्या झाकीरभाईंचे गुरु होते त्यांचेच वडील उस्ताद अल्ला रखा. आणि उस्ताद अल्ला रखा साहेबांचे गुरु म्हणजे खरंच गुरूंचे गुरु उस्ताद अहमद जान थिरकवा खां साहेब. ते सुद्धा जेव्हा 93-94 वर्षाचे झाले तर त्यांची एक वाढदिवसानिमित्त प्रकट मुलाखत होती आणि एक पत्रकार खां साहेबांना काही विचारणार आणि ते उत्तरं देणार आणि लेक्चर डेमो अशी. तर या पत्रकारांनी खां साहेबांचा बायोडेटा सांगितला आणि मग खां साहेबांकडे वळून विचारायला सुरुवात केली. पहिलंच वाक्य होतं, हा म्हणतो, खां साहब आप तो उस्तादों के उस्ताद हैं. तो उस्ताद अहमद जान थिरकवा खां साहेब, वय वर्ष 93. आणि हा मुलाखत घेणारा म्हणतोय, खां साहब आप तो उस्तादों के उस्ताद है. ह्यांनी त्याला अडवलं मध्ये, म्हणले बेटा हम कहाँ के उस्तादों के उस्ताद,
हमें तो अभी अभी तितले का अंदाजा आना शुरू हुआ है. त्रिताल, कोणी पण तबला शिकतो ते पहिल्या दिवशी त्याला त्रिताल शिकवला जातो आणि 93 वर्षाचे खासाहेब म्हणतायत की बेटा हम कहा के उस्तादों के उस्ताद, मला तर त्रिताल आत्ता कुठे थोडा थोडा समजू लागलेला आहे. शेवटचं बोलून निरोप घेणार आहे. 100 पेक्षा जास्ती वर्ष जगले पंडित सातवळेकर, श्रीपाद दामोदर सातवळेकर. हे आपले स्वातंत्र्य सैनिक पण होते, खरे निस्वार्थी आणि निस्पृह. 32 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं, कारण मूळची भाषा त्यांची संस्कृत. हे जेव्हा 103 वर्षाचे झाले तेव्हा राहायला पुण्यातच होते. एका पत्रकारांनी त्यांना फोन केला आणि फोनवर हा 103 वर्षाच्या पंडित सातवळेकरांना विचारतो की पंडितजी, नव्या वर्षाचे रिझोल्युशन्स काय तुमचे? आपण करतो ना अनेक जण, आणि संध्याकाळ होईपर्यंत विसरून जातो ते. हा 103 वर्षाच्या पंडितजींना विचारतोय की पंडितजी, नव्या वर्षाचे तुमचे रिझोल्युशन्स काय? संस्कृत भाषेचा हा महान पंडित, 32 भाषांवर प्रभुत्व असलेले पंडित सातवळेकर त्या पत्रकाराला म्हणाले, स्पॅनिश आणि पोर्तुगीज शिकायला मी सुरुवात केली. आपण सगळे जेव्हा असा आपल्या जीवनातला विद्यार्थी आयुष्यभर जागा ठेवत उत्तमता आणि प्रतिभेकडे वाटचाल करू, तेव्हा जगू त्यातूनच आपोआप भारत मातेची सेवा होणारच आहे. अशी सेवा सर्वांकडून घडो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.